जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मोजे पठारवाडी येथे भव्य दिव्य चतुर्मुख केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे. मित्रांनो, आजच्या चतुर्मुख केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत आणि त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिलशेठ डुमाळे यांचा देव द्वादशमिंद केसरी बकासूर, मोहिलशेठ डुमाळे यांचा महाराज, साम्राज्य आणि वादळ ही घरची दावण दाखल झाली होती. पण मित्रांनो, आजच्या पठारवाडी मैदानामध्ये बकासूर, साम्राज्य, वादळ आणि महाराज यांचा पराभव झाला आहे. तर मित्रांनो, सेमी क्रमांक 5 मध्ये बकासूर आणि वादळ आपल्याला पळताना पाहायला मिळालं होतं. मानगरचं वादळ आणि बकासूर सेमी क्रमांक 5 मध्ये पाहिले. पण मित्रांनो, या सेमी क्रमांक 5 मध्ये बकासूर आणि वादळला पराभव स्वीकारावा लागला. तसेच मित्रांनो, सेमी क्रमांक 2 मध्ये मोहिलशेठ डुमाळे यांचा महाराज आणि गजा 4x4, तसेच मोहिलशेठ डुमाळे यांचा साम्राज्य आणि चतुर या दोन्ही गाड्या एकाच सेमीमध्ये लागल्या होत्या. आणि मित्रांनो, या सेमी क्रमांक 2 मध्ये देखील साम्राज्य तसेच महाराजचा देखील पराभव झाला आहे. तर मित्रांनो, आज महाराज सुंदररित्या पाहिला होता, पण थोडक्यासाठी महाराजचा आज पराभव झाला आहे. तसेच मित्रांनो, वादळ सुद्धा आजच्या पठारवाडी मैदानामध्ये पाहायला होतं, पण मित्रांनो, वादळचा सुद्धा गटालाच पराभव झाला. तर मित्रांनो, काही हरकत नाही, कारण मित्रांनो, आज आपला दिवस नव्हता असेच म्हणायला लागेल. कारण मित्रांनो, सर्वच नंदी टॉपच्या नियोजनात होते, पण मित्रांनो, काही कारणास पराभव स्वीकारावा लागला आहे. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते? आज नक्की पराभव कशामुळे झाला ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.